नाही तरी संसार जाईल रया, कवनाचे मायबाप कवनाचे गणभूत मृग जळवत जाईल रया, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली अपराची सावली जाईल रया, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेहरे जाईल रया, कवनाचे मायबाप कवनाचे गणभूत मृग जळवत जाईल रया, आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं ग्रह पूजा ते विशोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत् कर्म करोति तदखिलं शंभो तव आराधनं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत श्री संताचे
जाते आणि या वळंगात टाकलं नाही तरी संसार जाईल नया. आज आपल्या विश्वजननी अनादि निर्गुण जगदंबा सर्व विश्वाला उत्पन्न करणारी आणि सर्व विश्वाचा संवाद करणारी. कोणी काली म्हणताय, कोणी महाकाली म्हणतात, कोणी जगदंबा या नावाने ओळखलं जातं, कोणी तुळजा, कोणी सरस्वती, कोणी रेणुका. हजारो नावं तिला आहेत. त्या जगन्मातेच्या या अति भव्य दिव्य आणि कल्पना करवत नाही असं हे सुंदर वास्तुशिल्प इथं निर्माण झाले. हे या पंचक्रोशीचं भूषण आहे. मला वाटत नाही की नगर जिल्ह्यामध्ये इतकी सुंदर वास्तू जगदंबेसाठी आपण उभी केली. आपलं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. याच्यातल्या कलाकार दातृत्वान सगळ्या व्यक्तींना मानाचा मुजरा करतोय. फार सुंदर आहे, अतिशय सुंदर. जगन्मातेचं हा जुना चेहरा मोहरात बदलून टाकला आहे सगळं. आपल्या कारकिर्दीत हे काम झालं. आपल्याला जेवढं धन्यवाद द्यावे तेवढे थोडेसे. भाऊ वगैरे ही जुनी माणसं माझी. भाऊ ऐका येतं का? बऱ्याच जणांना लाजली चांगली मजा म्हणून हे बोललं. सर्व संत श्रोत्यांच्या पायावर डोकं टेकून, माझ्या मायमावल्यांच्या पायावर डोकं टेकून, गुणीजन टाळकरी, चांगले दोन्ही चोपदार, विनेकरी, मृदंगाचार्य, पेटी मास्टर, सर्व आपण ज्या कार्यासाठी आलो त्याचा मागोवा घेणारेच आपण. आज वर्षापूर्वी ज्या माऊलीने यहलोकीची यात्रा संपन्न केली आणि परलोकवासी गमन केले, त्या परमपूजनीय कैलासवासी कोंडाबाई बाबासाहेब राऊत उर्फबाई यांना 5 मुलं आहेत, 2 मुली. या अक्षरित बारीपैकी आता 77 वर्षी दिसत नाही म्हणून एक श्री फक्कड, दुसरे शाहू काका, आणखी तिसरे आणि भुजंगराव आणि संपत आणि असे 2 मुले येतात, विमल आणि जनावर. मोठं कुटुंब आहे. त्या कुटुंबातली मातोश्री जाऊन वर्ष झालं. आईच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होते संसारामध्ये, प्रपंचामध्ये, ती दुसरं कोणीही भरून काढू शकत नाही. आई हा 2 अक्षरांचा शब्द आहे, पण विश्वाचं सगळं प्रेम त्या 2 शब्दामध्ये साठवले. आई हा उच्चार आला की हृदय परिवर्तित होत आणि प्रेमाचं एक हलकल्लोळ अंतःकरणामध्ये निर्माण होतं. काही नशीबवान मंडळी ज्यांना आई आहे, ज्यांना आई ज्यांच्यापासून गेली, त्यांचा प्रेमाचा सागरच आटून गेलेला असतो. उरतं ते फक्त शुद्ध. कधीतरी अंगणात उभा राहून आपल्या मुलाची वाट पाहणारी आई आपल्या घासातला घास काढून मुलांना भरवणारी आई, आकाशात फिरणारी पक्षी नाही आपलं लक्ष बाळासाठी भेटते आणि निर्व्याज्य प्रेम करणारी फक्त आई असते. आईसारखं प्रेम करणारं कोणी नाही. तिचं बोल अपंग असू द्या, अंध असू द्या, बहिरा असू द्या आणि सुदृढ असू द्या, पण या मुलांवर ती अंतःकरणापासून प्रेम करते.
ही आई या कुटुंबातून वर्षापूर्वी गेली आणि तसं कुटुंब हे फळ उघडं जातं. तुम्ही इकडे बडबड करू नका आणि ते असं बोलत नाही माणसं, उलट तुम्हीच बोलला. एक वाक्य सांगतो. आक्रम माणसाने लोक बिघडविले, जे अत्यंत आक्रम असतात ती माणसं स्वतः तर बिघडलेले असतातच. सामाजिक प्रतिष्ठा जतन करण्यासाठी कारणापासून तो मोहापोह करायचा, त्याच्यापेक्षा शांत बसणं फार चांगलं असतं. आणि दोन माणसं व्याख्यान चाललंय, मध्यांतरनं बोलणं वगैरे हे समर्थाने मूर्खाचं लक्षण सांगितलं. दोन माणसं रस्त्यात कुठं बोलत असत, त्यांचा खाजगी विषय, त्याने जाऊन काय चाललं होतं, तुला काय घेणं आहे का त्याचं, त्यांचं खाजगी आहे ना. तुझ्याशी जर गरज असते तुझ्यापाशी येऊन बोलते ते. हा व्यवहार आहे आणि हा सांभाळावा लागतो, जाणून घ्यावा लागतो आणि आयुष्यभर जतन करावं लागतं. आपली भूमिका मांडतानाही ती सुंदर आहे याच्याबद्दल वाद नाही. ती दुसऱ्यांच्या अंतःकरणाचं नुसतं स्तवन करते, मोठेपण करते दुसऱ्याचं, आणि त्याच्यातला दोष झाकून ठेवत असेल तर तो वक्ता निरुपयोगी, तो वक्ता उपयोगाचा नाही. दोष सांगता आले पाहिजे त्याला. कीर्तनी बडबड करील कलाकारांना थोडं प्रोत्साहन द्यावं, टाळे वाजवून प्रोत्साहन मिळतं, त्यांना आनंद मिळतो की आपल्याबद्दल समाजात आदराचं स्थान आहे. पुष्कळ वेळा गात्यात, गाणं चांगलं गात्यात, प्रतिसाद मिळत नाही. ते लोक शांत तसेच सोडून दिल्यासारखं वाटतं. मला कधी कधी त्याचंही दुःख असतं. म्हणून चांगल्या कार्याचं मोठेपण गाजावं, त्या मोठेपणात त्या करणाऱ्या माणसाला थोडंसं भूषण वाटतं आणि नवीन कार्य करायलाही प्रोत्साहन मिळतं. काही वेळेला पुष्कळ वेळा असं होत नाही, ते त्यांचं ती कामच आहे एवढं म्हणून आपण मोकळं. त्यांचं काम आहे, तुझं मी काय काम नाही. एक गोष्ट ज्ञानोबराय सांगतात, वक्त्याचं वक्तृत्व हे श्रोत्यावर अवलंबित असतं. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नव्हे, साय खड्याने काय प्रार्थावे सूत्रधारात, तो का आपल्या काजा नाचणे. अरे बाहुली नाचवणारा कलाकार, त्याच्या बोटामध्ये एक कलश आणि त्या बोटाला धागा जो लावलेला आहे तो त्या बाहुलीला असतो, बाहुली अशी ठेवलेली असते. याच्या बोटाच्या हालचालीवर ती बाहुली नाचत असते. तसं तुमचं माझं जे नाचणं आहे ते या जगदंबेच्या बोटावर आहे. माझ्या तुमच्या माझ्या हाताने तुम्ही आम्ही नाचतोय असं समजायचंच नाही. ही कळसूत्री बाहुली हिच्या हातात आहे, या जगदंबेच्या. जन्मनं मरण, दुःख होणं, सुख येणं, रोग होणं शरीराला, हे सगळं नियतीने आधी ठरवून टाकलं. आणि सध्या महाराष्ट्र एका अत्यंत भयावह परिस्थितीतून जातो. अत्यंत भयानक परिस्थिती, इतकी विकृत परिस्थिती झाली. पहिलं गाव त्या इकडं मला वाटतं मारुतीचं काय मंदिर होतं का, पण पहिला सप्ताह केला त्यावेळेला हनुमानजीचं मंदिर होतं. अहो इकडल्या कडला आणि खालच्या बाजूला वरच्या गल्लीतल्या माणसाला जर काही दुःख झालं, काय संकट आलं, रात्री
अपरात्री त्याने आवडली दिली तर खालच्या कडेचा माणूस वरपर्यंत पळत येत होती माणसं त्याला मदत करायचं. आता राहिलं नाही ठेव जर वरच्या गल्लीतला हरकत असतात खालच्या गल्लीतला सहज नाही तो आपल्या जातीचा नाही. काय म्हणेल तो ह्या आपल्या जातीचा नाही त्याच्यासाठी नको पळायला काही नाही. हे जे विष समाजामध्ये कालवलं गेले असं हे जातीपातीचं विष इतकं विघातक आहे की त्याने भविष्यामध्ये शेजारी माणूस मरत असला तरी कोणी त्याला सहकार्य करण्याची भावना राहणार. साधू संतांनी हे भविष्य ओळखलं होतं त्या काळात. कुणीकडे पाहलं बस उच्चनीचतेच्या भिंती त्याने ढासळून टाकल्या ठेवल्याच नाही. अलीकडे तुम्ही आम्ही त्या निर्माण केल्या पुन्हा दुरुस्ती केली जीर्णोद्धार केला संतांच्या विचाराचा. हे वाक्य मी जपून वापरतो. संतांच्या विचाराचा जीर्णोद्धार केला. ज्या विचाराने संतांनी हे सगळी भूमिका मांडली त्याला आपण बदलवलं. सावता बाबा फक्त माळ्याचाच ही भूमिका ठेवली आपण. माळी समाजाने सावता सेना नावी फक्त नावी समाजानेच त्याच्याकडे पाहायचं बाकीच्या पाहायचं नाही. तुकोबराय मराठा कुळा जन्मात आले म्हणून फक्त मराठ्यांनीच त्याच्याकडे पाहिजे हे ठेवलं नव्हतं त्या काळात. त्या असली बंधनं ज्ञानोबराय ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आले म्हणून फक्त ब्राह्मणच होते का ते असं होतं का. उंच नीच काही नेणे या काळात धर्म नाही विष्णू एखाद्या हिंदूला एखाद्या गटाच्या रक्ताची गरज पाहिजे आणि एखाद्या मुस्लिमाचा तो गट असेल तर त्या गटाचं रक्त हिंदूला चालेल का नाही चालतं. किंवा हिंदूचं मुस्लिमाला चालेल का नाही हिंदूचं बौद्धांना चालेल का नाही चालतंय ना. मग रक्त चालतंय दूध चालतंय सगळं चालतंय मग नडतंय कुठं अडचण कशात आहे. अडचण समजावून घ्यायची. बाबा तिथंच बसा स्वतःने तिकडे मध्ये दरवेळेस 2 मिनिटं खायची का मुळात 1.5 तास लागेल त्याच्यात चालेल पुन्हा महाराज चालीचा मी ते सोडून दिले. पहिल्यापासून तुम्हाला माझा जास्त परिचय या गावा इतका परिचय माझा कुठंच नाही. कुठल्याच महाराष्ट्राच्या गावात नाही इतका वारंवार शिकवतो. तुम्ही जरी कटाळला असलो तरी मी कटाळलेलो नाही. मी संजय राऊतासारखा बोलतच राहणार. कधी कटाळत नाही बोला मी नाही कटाळत काय चालत काळाबरोबर सगळं जीवन बदलून जातं. काही नवीन त्याचं एखादं चांगली जुनी खणावळ असली पवित्र असली तरी चालते पण नवीन जर जाहिरात चांगली असली तर माणूस जुन्या खनोळीतून नव्या खनोळीत जातो जेवायला. हे तेवढा हवा लई वाढली तिथे तरी लई वाढली त्याला माहीतच नाही त्याचा काम पडलेला असतो त्या तऱ्हेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. जे ज्ञानच असतं ते कोणत्याही ठिकाणी गेलं तरी बाधित होत नाही ते अबाधितच असतं. म्हणून या कुंपणाला या मर्यादेला साधू संतांनी मुठमाती दिली माहिती. म्हणून या जगदंबेच्या आईच्या कुशीत येऊन ही सगळ्या जातीपातीची मंडळी निवांत विसावतात आनंद देते. आई म्हणत त्याला की तू चांगला आहे बरा आहे बोला काहीच नाही. आई घेतीस
अंगीकार तीच आणि संत हे अंगीकारतात. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी तोच साधू ओळखावा आणि देव तेथेची देव काय असतं ते त्याच्या ठिकाणी अनुभवाला बस. आणि तेवढं जीवन जगता आलं की काम. म्हणून आजच्या अभंगामध्ये मी आपल्या सर्वांच्या वतीने तत्पूर्वी बाईंना कैलासवासी बाईंना भावपूर्ण आदरांजली आमची वारकरी बांधवाच्या वतीने आपल्या सर्वांच्या श्रोतृजनाच्या माझ्या मायमावल्याच्या वतीने आदरांजली समर्पित करतो. ही पुष्पांजली समर्पित करतो की त्यांचा जिथं प्रवास चालू असेल तेथून त्यांचा प्रवास सुखकर व्हावा किंवा ज्या ठिकाणी आपलं वास्तव्य असेल त्या ठिकाणी आपल्याला आनंद मिळावा, प्रभूच्या पायाजवळ आपलं स्थान निश्चित व्हावं एवढी जगन्मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि ही पुष्पांजली समर्पित करतो. आज कीर्तन सेवेला घेतलेला मराठी वाङ्मयाची निर्मिती करणारा महाकवी दिसला पाहिजे म्हणतो. काही माणसं दिसण्याने सुद्धा सुख होत आणि काही दिसण्यावर बाकी मिळत नाही दिवस विरोधाभास आहे. म्हणून ज्यांच्या वाणीने मराठी वाङ्मयाची प्रारंभिक सुरुवात झाली, मराठमोळ्या या शब्दावर अपार प्रेम केले, गुरु शिष्य संवाद सहजतेने हाताळला आणि कृष्ण अर्जुन संवादाची उंची कुठल्याही तत्वज्ञानाला गाठता येत नाही. ती उंची गाठणारा हा युग प्रवर्तक महापुरुष. उंची इतकी होती कृष्ण अर्जुन संवादाची. तुम्ही आता एक गोड गोवी समजला. श्रीकृष्ण मुक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा घोटो भरो पाहे एक सरा अभ्यांचा. श्रीकृष्ण रूपी वचनाचं एकाच घोटात प्राशन करणारा दुसरा अगस्ती विठ्ठल. मराठीवर अपार प्रेम, संस्कृतला झटकारनं मावलेली माझा मराठाची बोल कौतुके अमृताते ही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवी. आणि सद्गुरु बद्दल मजल नाही सद्गुरु जेरे तारिनो हा संसार पुरू म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी आता हृदय हे आपले चौफाळून या भले वरी वैसव पावले श्रीगुरु. काय गुरु बद्दल आता काय कृष्ण अर्जुनाबद्दल प्रेम, काय भाषेवर नितांत श्रद्धा आणि श्रोत्यांच्या बाबतीमध्ये अपार प्रेम. श्रोते तुम्ही महेशाच्या मोही काय याच्यापेक्षा मोठी उपमा. तुम्ही प्रत्यक्ष शंकर आहात याच्यापेक्षा मोठी उपमा कोणती असेल. आणि पाचवं प्रेम माऊलीच गीतेवर सगळ्यात अत्यंत आवडणारा माऊलीचा ग्रंथ म्हणजे गीता. तुकोबारायला 2 ग्रंथ आवडतात, ज्ञानोबारायला एकच गीता फक्त. ज्ञानोबारायला गीता भागवत श्रवण. गीता आणि भागवत या 2 ग्रंथाबद्दल काय म्हटलं ज्ञानोबारायने गीतेच्या बाबतीत एवढी गोडगोडी समजलं. गीता ईश्वर मोहळा ले व्यासोक्ती कुसुम माळा तरी माझ्या पूर्वादला नाना म्हणे. काय गीतेवर प्रेम होतं त्या ग्रंथावर. मी एका जणाच्या घरचे ग्रंथ बघितले, खूप विचलित पडून त्याच्यावर भाटोळ केलेलं.
त्यामुळे ठोकून बिजायला टाकायची वस्तू नाही का? कारण सोडल्यालाच नाही बघून कधी. ज्याने ग्रंथ सोडला नाही त्याच्या बंधनापासून गाठी कसं सोडलं येण्या त्या स्वप्नाला ज्या होत्या पक्या होत्या. भाषेवर प्रेम, आपल्या गुरुवर प्रेम, ग्रंथावर गीतेवर प्रेम, जाऊ द्या कृष्ण अर्जुनावर प्रेम. आणखी कोण उभी आठवली लगेच काय अर्जुनाची विशेष स्तव बाबा आईसे वाटते माझा जीवा. मला असं वाटतं की अर्जुनाची विशेष स्तुती करावी ज्ञानोबरावर, कारण त्याच्यामुळे गीता ऐकायला भेटली. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाश विसरी राजे, संसारा एवढे थोर ओझे जगाचे फेडले. काय मजा आहे, केवढा आनंद. कळून घ्या. सगळं नसतं कळत पण बरंच कळलं. सगळं कळायला आयुष्य कळालं तेव्हा ते कुठं तरी प्रवेश होतो त्याचा. एका 2 कीर्तनात 4-2 महाराजात काय होत नाही, काय सुद्धा नाही. आपलं थोडस म्हणजे भुकही जात नाही आणि जेवल्याशिवाय बी राहत नाही. त्याच्यापेक्षा ज्यादा काय नसतं. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून या बंगामध्ये ज्ञानोबर आहे, मानवी जीवनाचं सार सांगतात. तू जन्माला आला ना तर एका भगवंताला ओळख, त्याच्यासाठी ओळखा शब्द वापरला ज्ञानोबर. हे साते आलेया ओळखा म्हणजे ओळखा. मराठीतला शब्द त्या काळची मराठी ती ओळखा आणि आजचा शब्द आहे ओळखा. याच जन्मी ओळखी करा बस. या जन्म का पुन्हा हा जन्म मिळण्याची शक्यता नाही. फार प्रयत्नाने तो राग होता. काय आपलं नशीब आहे, भाग्यवान आहे तुम्ही. जन्म भेटला हिंदुस्थानात, जन्म भेटला महाराष्ट्रात, जन्म भेटला नगरमध्ये आणि जन्म भेटला श्रीगोंदा तालुक्यात. त्यातले त्यात जगन्मातेच्या पंचक्रोशी जन्माला आला असेल, त्याच्या इतका भाग्यवान जगात कोणी नाही. मायबाप एवढा भाग्यवान पवित्र जन्माला यायला चांगलं पवित्र कुळ चांगलंच लागतं माणसं. की 5 भाऊ जन्माला ते परमार्थिक आहे. कारण या बाईंची कृपा आहे, माईची कृपा आहे. म्हणून या मातेच्या कृपेने या संतानावर चांगले संस्कार पडले. पाठीमागचं नशीब चांगलं तर कसे संस्कार चांगले कसे पडले. काही संस्कार असेल कुठंतरी मला वाचण्यात आले की ठिकाणी काहींचे संस्कार बाप पिढीचाच चोराशिवाय धंदाच करीत नव्हता. चोरी हाच त्याचा एकमेव धंदा. त्याला मुलगा जन्माला येताना गर्भात असताना ज्या शिष्टांनी तिच्या प्रसूतीच्या सगळी व्यवस्था पाहिली, ज्या भगिनी
ते घरी गेले तिच्या लक्षात आलं की आपली अंगठीच नाही. कळतं का की काय आपली अंगठी नाही. मग महागारी आले तिच्या लक्षात आलं की त्या कार्टेने जन्माल्या नर्सचे सुद्धा अंगठी आणली होती. हा एक स्वभाव आहे. अनुवंशिकता ही जी गुणाची माणसाकडे आहे ना, ते सोडत नाही कोणाला. आणि श्रद्धा अंतःकरणाचा विषय, ते नसेल तर ज्ञान मिळणार कसं? भगवान गीतेत सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञान तत्परा सयतेंद्रिया ज्ञानं लब्धां परां शांती वचिरेणाधिगच्छति. आत्मसुखाच्या गोडिया विटे जोका सकळ विषया तयाच्या ठाई इंद्रिया मागून आहे. किती विश्वास तुकोबरायच्या काळात त्यांचे विरोधक जास्त होते. जवळजवळ 90% गाव देहू हे विरोधातच होते. ज्या महाराजांना विरोध असतो ती महाराज लोक चमकतात. ज्याला विरोध नाही संपत त्याला हल्लं पाहिजे महाराजांना, त्याची कीर्ती वाढते त्या माणसाची. आणि मोठ्यांना शिवे दिले बारक्यांचं वजन वाढतं. आता बहुतांशी नेते मंडळी ही जी बारकी नेते आहेत ना, ही तर साध्या माणसात शिवाय देत नाही, ती शहाणू दिलं बघतात. आता तुझी जायची काय ग्रामपंचायतला 3 बाऱ्या पडलेला आणि तू शहा मोदीच्या गप्पा चांगलंय का? शहाचा वागला, शहा मोदीचा वागला, तर तुझा बाप तू काय वागत होता ते सगळ्या गावाला माहिती आहे. तू कशाला त्यांच्याबद्दल मोठ्यांचा इतका मोठा घास घ्यायचा नाही. पण माणसं तो प्रयोग करतात की त्यांना वाटतं त्यामुळे प्रसिद्धी नाही, तो सुप्रसिद्ध होणार नाही, कुप्रसिद्ध होते. चांगलं कर्म करून एकाच भागात आचार्य जन्माला आला आणि त्याच भागात चंदनसोर वीरप्पनही जन्माला आला. पण वीरप्पनची कीर्ती जरी मोठी असली तरी काही ग्रंथात नाव नाही येणार वीरप्पनचं. आचार्यांचंही वीरप्पन किती मोठा, त्याने करोडो लाखो, त्या काळात लाखो करोडो रुपयाचा व्यवहार चंदनाचा केलेला असतो. व्यवहार जरी चांगला चंदन झाडाचा असला तरी तो योग्य मार्गे नव्हता. म्हणून तुकोबरायांचे विरोधक एकवटले एके दिवशी. सगळे विरोधक एकत्र झाले तुकोबराच्या घरी. महाराज म्हटले काय, आमची एक तक्रार आहे. तुकोबराय म्हणजे बोला. ते म्हणजे हा जो गाथा लिहालाय ना तुम्ही, तो गाथा मराठीतून आहे आणि हा पुढून टाकावं लागेल. तुमचं काव्य संस्कृत मधून नाही, संस्कृत मधून नाही म्हटलं तो तुकोबराय म्हणजे संतांची वचनाशैली संस्कृत देवे केली आणि मराठी तरी काय चोरापासून आली. अरे तेही करणारे संतच होते, मराठीतून बोलणारे संत नाही म्हणले, बुडवावं लागत. ते म्हणजे मी माझ्या मनाने गाथा लिहिलेला नाही. हा गाथा लिहिला तो नामदेवरायांचं 100 कोटी अभंगाचं जे नियोजन ठरलं, 96 कोटी अभंग लिहून झाले आणि 4 कोटी लिहिण्याच्या अगोदर त्यांचं हे शरीर अस्ताचलावर जाऊन पोहोचलं आणि त्याच्यामुळं एक घरच्या बेनं घेतलं तरी झाले. 4 कोटी अभंगाची रचना करण्यासाठी नामदेवराय तुकोबरायच्या रूपाने जन्माला 4 कोटी एक लक्षांचे
दुष्ट प्रवृत्तीच्या मंडळीने सगळे ती पानं गोळा केली, इकडं तिकडं ठेवलेली महाराजांनी. आणि एक आठवडा बांधून सांग महाराजांच्या समोर मांडून याला दगड बांधून इंद्रायणीच्या डोहामध्ये विसर्जन करायचं. महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. आयुष्याची साधना होती, आयुष्याचं फळ होतं. ज्याच्यासाठी जन्म होता त्या जन्माचं हे सार्थक होतं. समाजाच्या समोर नाही चालत. अख्खं गाव पाटील पांडे देशमुख सगळे विरोधात, साधू विरोधात, एकाची ब्राह्मण मंडळी विरोधात. तुकोबरायाला सांगितलं दगड बांधा, तसा पडणार नाही. दगड बांधले का गाथ्याला इंद्रायणीच्या डोहात समर्पण केलं. डोळ्यातून आसू आणि पंढरी रायाचं ध्यान. हे पंढरीराया तुझ्या आज्ञेने गेलेले, हे तुझ्याच आज्ञेने मी समर्पण करतो. गाथा बोलला नाही. पंढरी रायाने आपल्या हृदयाला लावला तो आणि इतका व्याट धरलं त्या गाथ्याला भगवंत. कारण पंढरीनाथाला माहित होत हा गाथा जर बोलला तर महाराष्ट्राचा परमार्थ बोलल्याशिवाय राहायचा नाही. परमार्थ गाथा हृदयाला लावून 13 दिवस सांभाळले. जळी दगडा सहित वह्या तारिल्या जैश्या. 13व्या दिवशी दृष्टांत दिला, स्वप्नात येऊन सांगितलं यावेळी आपला गाथा आपल्या हातात आणून दिला. टाळ मृदंगाच्या गजरात तुकोबरायांच्या समोर प्रगट होऊन भगवंताने तो गाथा समर्पण केला. महाराजांच्या हातात दिला आणि वाजत गाजत भजनाच्या नादात हा गाथा मंदिरात आला. तुकोबरायच्या वाड्यातल्या जुन्या मंदिरात पांडुरंगाच्या डोकं टेकवलं आणि पानं जी खालीवर लावलेली होती ते अनुक्रमणिकेप्रमाणे लावायला लागले. सगळे पानं लावून झाले पण 2 पानं सापडणारच. 2 पानं कमी पडली त्याच्यावर. त्याने आपल्या मुलीला महाराजांनी विचारलं, काशीबाई काशी तू घेतली का याच्यातली 2 पानं? ती म्हणते बाबा नाही. भागीरथीला विचारलं, भागीरथी आपण घेतली पानं याच्यातली? बाळा ठेवलं नाही. विठोबाला विचारलं, शेजारी पाजारच्या गल्लीतल्या मुलांना विचारलं की तुम्ही याच्यातली पानं घेतल्या? तो म्हटले नाही. मग पत्नीला विचारलं, जिजाबाई त्याला आवली या नावाने तुकोबराय हात मारला, आवली आपण पानं घेतली? ते हसली म्हणजे महाराज 2 पानं घेतल्यातली. कुठे? कमरेला बसल्या. आता तुला तो वाचता येत नाही, तू अक्षरशः लिहिता वाचता येत नाही, मग ही पानं कमरेला कशामुळे फसली? ते हसली म्हणजे महाराज मला माहित आहे ही पानं 13 दिवस पाण्यात होती तरी भिजली नाही, त्याचा कोपरा सुद्धा झिजला नाहीये. म्हणून मी ही 2 पानं कमरेला बांधली. पण कारण मला येरी बारावर पाण्याला जावं लागतं. काय बोलतो तिला? मला येरी बारावर पाण्याला जावं लागतं. मी जर घसरून पडले तर ही पानं मला तारल्याशिवाय राहायची नाही. इतकी श्रद्धा त्या ग्रंथावर ज्यांची ना, ज्ञानेश्वरी असो, भागवत असो, गीता असो, वेद असो, उपनिषद असो, इतर संत वाङ्मय असो, आपलं जीवन कृतार्थ होईल, कृतार्थ होईल. म्हणून ह्या बाकीच्या काय कृतार्थताच नाही, काहीच नाही. म्हणून ज्याच्यातून परमतत्वाची अनुभूती येते, साक्षात्कार होतोय, देव भेटीचा आनंद मिळतोय या शरीराच्या संगतीने. म्हणून जन्माला आल्यावर या ज्ञानाने भगवंताची ओळख करून घ्या हे सांगा अभंगाचं पहिलं.
करताना सुद्धा शब्दांचा वापर ज्ञानोपारायणच करावा. अति मृदू मुलायम स्पर्श करून जाणार तरी आपल्या हृदयाला ते कळणार सुद्धा नाही इतकी त्याच्यातली मुलायमता शब्दातली पाहिली. पण माझ्या तुकोबारांचे शब्द तसे नाहीत. ते खाड पूर्ण त्याच्या हृदयाचे पण टाकले तुकडे करणार ते शब्द. ज्ञानोबारांची भाषा, नामदेवरायांची मवाळ भाषा, एकदम भाषा सुंदर असते. जसं शहरी आणि ग्राम्य या दोन्हीमध्ये फार मोठं. शहरातल्या एखाद्या लहान मुलाने मोबाईल उचलू द्या, आपण कोण हवंय आपल्याला इतकं सुंदर बोलणार की तेच ऐका वाटणार. सांग आपल्याकडच्यानी उचलू द्या, कोण आहे ना काय पाहिजे. भाषेत सदाशिव पेठेतली वेगळी, नारायण पेठेतली वेगळी, दिहोतली वेगळी. देवची भाषा काहीच नाही. नाठाळाच्या काठी येऊन देव माता भाषेला एकीकडे गोडवा आहे आणि एकीकडे परखटपणा. नाथरायांची थोडीशी भाषा कधी कधी कडक बनते. काही चिडल्यावर नाही प्रतिष्ठेने मोठी माणसं त्याला ढकलून पुढे आली. त्या विचाराचा काय दोष? त्याची क्षमता होती ती त्यांना बसवली. पण ज्याच्याकडून काय चालतच नाही ते कुस्ती पृथ्वीराज चव्हाण असा स्वाभाविक नियमच आहे असं त्याला. आणि महाराष्ट्राची थोर परंपरा या परंपरेला येऊ द्या आता नाही जुळायचं. भूमिका करायला सुद्धा बालगान दररोज लागतो. भूमिका करून काय चालतं. एखादा नाना पाटेकरांसारखा एखादा नट असतो आणि त्याने परमपूजनीय आदरणीय बाबा आमटेची भूमिका करू दे. त्या भूमिकेशी तो इतका तादात्म्य असतो ते बाकीचं जगत नसतं त्याच. किंवा नटसम्राट मधला एखादा शिरवाडकर असू द्या, त्याची जी भूमिका असते ना त्याच्यातली ती भूमिका काही अतिशय तल्लखच असते. किंवा एकच प्याल्यामधला राम गणेश गडकरी यांचा तळेराम बघा तुम्ही, त्याची भूमिका करणारा जो नट असतो तो येताना कळायचं सुद्धा नाही की ह्याने घेतली नाही म्हणून. इतक्या सहजतेने ती भूमिका करतात. भूमिकेशी तादात्म्य पाहिजे. वारकऱ्याने सुद्धा जपलं पाहिजे. आपण जी भूमिका करतो ती इतकी जतन करायची बस. आणि एकच वाक्य शेवटचं सांगतो. सरस्वतीच्या पुत्राने कधी आचार सोडायचा नाही आणि लाचार बनायचं नाही. मायबाप त्याच वेळी जीवन करत आहोत. लाचार कुणालाही मुजरा घाली जाऊ नका वारकऱ्यांना सांग. कोणालाही मुजरे अरे द्या सोडून ते काय कोणाची गरज नाही. एका भगवंत वाचून एक संत दुसरे भगवंत लोटांगण घाल.
एखादा चांगला विचारवंत आहे, सात्विक सत्वगुण प्रधान आहे, डोकं टेकवणं काही वाईट नाही. एखादी माता आहे चांगले आल्या गेल्या अतिथींना दोन असतं, अरे तिच्या पायरीची माती लावली तरी उद्धार होईल तुझा. माती लावून द्या तिच्या पायरी, काही नाही चालत असं, कुठेही नाही व्हायचं. वारकऱ्याचा हा बाणाच नाही मिळाला. आणि तत्वज्ञ पुरुषाने कधीही नाही मृत्यूची वेळ आली तरी चालेल. शिक्षण काय झालं तुम्ही सर आवाज छान तुमच्याशीच बोलते ह्या दोघांशी नाही. गंमत अशी आहे, सॉक्रेटिस नावाचा एक तत्वज्ञ फिलॉसॉफीतला फार मोठा होऊन गेला. त्याच्या मनाच्या विरुद्ध ज्यावेळेस घटना घडल्या आणि त्याला एकच सांगितलं, तू जर हे मान्य करत नसेल तर विष घ्यावं लागेल. तू जर हे आमचं मान्य करत नसेल तर तुला विष घ्यावं लागेल. ग्लास भरूनच गेला. तो म्हटलं जे सत्य आहे ते वाचवण्यासाठी मी विष पेईल आणि स्वतः विष पिऊन घ्यायला तो पण त्याने भोलचट आणि खोलचट तत्वज्ञान अंगीकारलं नाही. या तत्वज्ञान लाचार बनवतोय, वारकरी लाचार बनवतोय. त्याला माहित आहे सगळं मिथ्या आहे, काय नाही याच्यातलं सत्य एकच आहे, तो शिवाय. तटाकेश्वराला सुद्धा आनंद वाटत असेल की भवानीचं एवढं मंदिर आपल्या घरचं जात. हे दोघांची घर शेजारी शेजारी, एक महादेव आणि एक जगन्नाथी पार्वती, हे दोघं. आमच्याकडे देवी आणि देव एकत्र बसवित नाही. आमची परंपरा आहे अशी, देव आणि देवी एका मंदिरात नसतं. पांडुरंग एका स्वतंत्र मंदिरात, रुक्मिणी पंढरपूरला कुठं पाहिलंय का तुम्ही? का एकाच ठिकाणी? आता इकडे खासगी मंदिरात आपण एकच घालतो दोघाला. इथं रुक्मायचं मंदिर, आपल्याला तेवढी क्षमता नसते किंवा त्याचं माहित नाही, काय हरकत नाही. बरेच सुखांना आणतात कुठं जाऊन टाळाटोळ करून एक इकडे भक्तासाठी केले. ते पांडुरंग म्हणलं तू नको माझ्याजवळ, तुला राह, कारण तुझ्याकडे एका दिवस लक्ष जाईल, माझा भक्त उपाशी राहील. त्या माझ्यासाठी फक्त भक्तासाठीच तो उभा आहे. बाकीचं काय मिथ्याच आहे ना सगळं. कोणाचं आहे? आई कोणाची, बाप कोणाचा आहे, हे फक्त नाती रक्ताचे असतात. आपण प्रार्थना करताना देवाच्या समोर सगळ्यांचे 5 श्लोक आहेत. ते देवालाच आपण ही सगळी नाती समर्पण केले. ती सगळी नाती देवत्व आहे. त्वमेव माता, त्वमेव बंधुच, त्वमेव सर्वम, कायेन वाचा मनसेंद्रियवा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वाहा करोमि यज्ञं सकलं परस्मै. हे आपण का म्हणतो? देवच, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, देहाची नाती. देहाची नाती संत मानत नाही. आपण सामान्य जीव आहोत म्हणून आपण हे नाती सांभाळतो, संपादित करतो आणि त्या नात्याप्रमाणे जीवन जगतो. आता सगळीकडे सगळी सारखी नाती नसतात. आता आपल्याकडे बहीण भावाचा विवाह होत नाही, पण एका धर्मामध्ये जर चुलत वगैरे असेल तर विवाह होऊ शकतो. ते त्यांना मान्य आहे. आपल्या धर्माला जे मान्य आहे तेवढंच आपण जतन करायचं. आपल्या पूर्वासूरीने, मागच्या पिढीने ज्याचा अंगीकार केला तो धर्म असतो. धर्म म्हणजे काय? आपूची मुळी नाही, ती जी या एका झिंगवणारा पदार्थ नाही, झिंगवणारा पदार्थ नाही. ते अंतःकरण वृत्तीत विचाराचं साम्राज्य निर्माण करणारा, अविचाराकडे ढळू न देणारा आणि न्यायबुद्धीने वागायला शिकवणारा असा जो तत्वज्ञानाचा गाभा असतो त्याला धर्म म्हटलं जातं. विठ्ठल
या अभंगाचं दुसरं कवळाचे माय बाबा कवळाचे यांच्यासाठी नव्हतं. कवनाच म्हणजे आत्म्याचे तर नाही. जीवात्म्याला काही आत्म्याला आईबाप वगैरे संभवत नाही. देहाचे असते तर ज्याच्या जीवात्मा नाही त्या देहाला ते अंगीकारत नाही. दोन गोष्टी सांगितल्या. आत्म्याच्या बाबतीमध्ये त्याला माता पिता बहीण बंधू वगैरे ही नाती संभवत नाही. आणि देहाच्या बाबतीमध्ये जर आहे तर त्याचं ते चैतन्य नसतं, त्याला ठेवत नाही. मृत्यूनंतर देह तर असतोच की. बाहेर मुलगा ठेवून घ्यायचा एखाद्या कपाटात वगैरे असं करत नाही माणसं. त्याचा लगेच विल्हेवाट लावून टाकतो, पण त्याचे नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणते कोणाचे रे, ते आत्म्याचे नाहीत आणि देहाचे नाही. आणि दृष्टांत देताना माऊलीच्या शब्दांची खोली लक्षात येते. जरी समजा असले असं गृहीत धरलं तर मृगजळवत जाईल रया असा शब्द वापरतो. आपल्याकडे हा शब्द अजून चालू आहे. रया गेले, रया जाण्यासारखे काहीच नाही त्याच्यात. रया नाही, रयाचा असं निकृष्ट झाले की निश्चित झालं, रया म्हटलं जातं. बहुतांशी कपड्यावर ह्याच्यावर शहरावर ही वाक्य वापरतात. त्या कपड्यात काय राया राहिली नाही, त्या शहरात राया राहिली, त्या गावात राया राहिली नाही, काय वेळेला आपल्यातही राया राहिलेली नसते. हे सगळं राया झालं. जाईल रया, रया असा शब्द वापरतो. शब्दांची चिरफाड केली, अर्थ कळला की आनंद मिळतो. शब्दांचे अर्थ न कळल्यावर वाटावं की आपण बोलतो का, त्याचा पुढच्यावर त्याचा काय परिणाम झाला, त्याला शब्दाचा नीट अर्थ कळला का, हे नाही लक्षात येत. परवा अंतरवली खरड्याच्या जवळ एक तिथं कीर्तन होतं आणि जेवायला ज्या मावशीकडे गेलो ती सहज एक वाक्य वापरले की मावशी काय भाजी केली, काय मोठा गुन्हा वगैरे नव्हता किंवा फार मोठा अपराध नव्हता, काय भाजी केली. तिने एकच वाक्य वापरलं, चिकाट होती होंडुळा भाऊजी केला. चिकाट होती होंडुळा भाऊजी ही शब्दकोशात कुठंच आम्ही वाचन केलं म्हणलं ह्याच्यात चिकाट होती होंडुळा भाऊजी
मी म्हणलं मला माळ आहे, दुसरीकडे जातो नाही तर पंक्तीला जेव. म्हणजे चिकट म्हणजे भटुकाला पावशी काळाला महाराज झाला. मी म्हणलं आई पाया पडतो, मला नीट सांगा आणि मी तिकडं जेवायला जाईल. ती म्हणजे महाराज चिकट म्हणजे भेंडी आणि भंडुळा भाऊजी म्हणजे दोडका. सरळ म्हणजे असते तर काय मेली असते समजते पुढच्या. त्याच्यासाठी इतकं वाकडं ते करत असावं. मग मृगजळ हा सगळ्यांचा विषय की जे मृगालाही खरं नाही. दुसरं कोण तुम्ही आला तुमच्यासाठी सांग, जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ बाप रोकमा देवरा विठ्ठलाचे. सगळं मृगजळ आहे, खोटं आहे सर. दृष्टांताला अलीकडे मला जरा गंमत वाटते. ऐकतो मी कोणाचे कीर्तन सांगायचे आहे. लय रडतात राहू माणसं. मला रडताना वगैरे बघितलं बाहेर दुःख वाटतं. किती आई म्हणून रडतात, बापाचं गुण गातात. माझी आई कधीच सापडल्या नसतं. याचा नाहीची गाठच नाही, येतानाच गाठ पडली. कशासाठी महाराजांनी सगळं मोठं रडवलं. महाराज स्वतः तो पैशासाठी रडत होता. आईसाठी वगैरे रडत तिथं जाऊन रडणं आईच्या पुढे जाऊन पहिलं कुठला न द्या. मला हे अशी नाटक, अरे नाटक नाही हे व्यासपीठ नाटकासाठी नाही बाबा. हे अध्यात्म तत्वज्ञानाची बैठक ही. इथं रडायचं कशाला? जास्तीत जास्त सुख आणि आनंद कसा होईल हे बघ ना. हे आनंदाकडे नेणारा मार्ग आहे, हे दुःखाकडे नेणार. तू दुःखी करतोय माझी आई अवकाशावर मी जगायला निघायचं अलीकडे. आमची तर गोबडावर जातात, कुत्र्यावर जातात, कुठं त्या पिंगळ्यावर जगायचे. काय सांगा पण किती पाहिजे ते. आणि टीका करायची त्या गणपती पुढच्या डीजेला. तुझं तू डीजीपेक्षा पुढची राहू लागली तुझी. काय चिंता करतो कोणाची? कधी समजून घ्या ना. नाही ज्ञान कळण्यासाठी संघर्षाला अंतकरण चतुष्टयला मन बुद्धी वैराग्य जागला. शमदमादिक षटकाने परिपूर्णला. त्याला ज्ञान आवरण विक्षेप परोक्ष अपरोक्ष शोकनाश आनंदावप्ती पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा सांख्य कणाद गौतम याचं ज्ञान लागतं. त्याने योगा केलेला लागतो. त्याला षटचक्राचं भेदन लागतं. मुलाधार स्वादिष्टान मणिपूर विशुद्ध सहस्त्रार आज्ञाचक्रापर्यंत त्याला माहिती पाहिजे सगळी. त्याची कुंडलिनी जागी झालेली असली पाहिजे. ते हे कुंडलिनी जगदंबा जय चैतन्य चक्रवर्तीची शोभा ज्ञानोपर आहे. 6व्या अध्यायात सांगतात. किती मजा आहे. काय आहे ते? योग सुखाचे सोहळे सेवका तुझ्यासाठी म्हटलंय. तुझ्यासाठी हा योग सुख तुझ्यासाठी. काय याच्यामध्ये? अनाहताचा हल्लवृगाशी समाधी बोधे निजाविषयी बुजावणी म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझे त्या लागी सावली नसंडी तुझी. मी त्यावेळेसाठी या सावलीत बसलोय. ही सावली ही योगांची सावली. ही जगदंबा कुंडलिनी ती मुलाधार चक्राच्या ठिकाणी वास्तव्य करते. 3.5 फेरे घालून बसलेली ही आई मुलाधाराच्या ठिकाणी. एक गोड वाक्य सांग. जब प्राण अपान मिलावे तब कुंडलिनी उठ जावेजी चढ़े सुन शिखर में प्राणी महादेव कहे निर्वाणी सुन गिरिजा अमर कहा. हे अमर कथा आहे बाबा. ते लगेच कळत असतं कसं नाही. आणि मग कशाला रडारड लय संसाराला निर्णय होते तुम्हाला. मला किती तगडे माझे अफवा. आता चालताना सुद्धा सीन येत असत त्रास वाटत असत. माझा आता उद्याच्या 19/10 पासून 78 चालू होते. कंटाळे 2 कीर्तन एका नाही. 2 कीर्तनाचं म्हटलं की 4 तास उभं पण सोडित नाही.
केलाच पाहिजे. त्याला शहरात काय पाहिजे म्हणजे आनंद भागायचा. जेवढा आनंद मिळत ना किती उरलं हे माहीत नाही. फक्त आहे ना याच्यात तू आनंद दे समाजाला, त्याला ज्ञान दे आणि त्याच्यामुळं दृष्टांत वापरताना ज्ञान उभं राहील. दृष्टांताची खोली इतकी जबरदस्त आहे की कधी कधी एक गोड वाक्य सांगतो, दृष्टांत सिद्धांत होऊन जातो. याच्यापेक्षा दुसरं काय बोलतो. दृष्टांत सिद्धांत बनणं हा सोपी गोष्ट नाही बाई. हे माझ्या माऊलीने जाऊ आणि दृष्टांत देत देत जर माऊली आली तर शेवट त्यांचा मीन म्हणजे माशापाशी काय मासा हा आला दृष्टांतात ती दृष्टांत संपली. का उदकत तुटता मीना काय उभी उदकत तुटता मीना. मीन म्हणजे मासा. पाण्या वाचून राहू शकत नाही. मासे धरले ना मासे धरून आणले तर धुवायला सुद्धा पाणी जागा लागलं. ज्याने खाल्लंय त्याला तहान जास्त लागते बरं का. ज्याने खाल्लंय मासे त्याला तहान जास्त लागते. कारण आज सुद्धा तो पाण्या वाचून राहू शकत नाही आणि सकाळी पाणी जागा लागतं. इतका पाण्याशी त्याचा संबंध आहे. म्हणून उदकत तुटता मी नाही. एकदा ते पाण्यापासून वेगळं झालं त्याचं नाही. जीवना वेगळी तैसा तुका गडबडी. अशी पहा दृष्टांताला खोली द्या. म्हणून महाराज सांगतात जे आपण अनुभवतोय पाहतोय त्याच्यापेक्षा विश्व वेगळं आहे हे तू ध्यानात घे. सांगाय तिसरं हाच एक भाग ज्ञानेश्वर माऊलीने विषयी सुख आहे हे साध्यताची नव्हे का विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझ्या. ज्ञानोबाने कित्येक दृष्टांत दिले. ते म्हणजे विषयात जर सुख आहे तर आकाशात चमकणाऱ्या ढगातल्या विजेच्या प्रकाशात कोणी
लिखाण करता का? किती व्यापकता आहे दृष्टांत. वेगामध्ये चमकलेली वीज तेवढ्यापुरतं काही ठराविक अंतर दाखवायला आपल्याला उपयोगीचे, पण ती परिपूर्ण नाही, अपूर्ण आहे. म्हणजे अपूर्णता दाखवली, विषयात सुख नाही. फार जुना दृष्टांत. कुत्र्याने जुनं हाडू सापडलं त्याला हाटी आणि ते चावत होत. त्याच्यात काही नव्हतं, सरकतं काही नव्हतं, पण ते इतकं चावलं त्याने की त्याच्या अंगची दार, त्या हाडाची टोक याच्या गाल फडाला लागल्या. त्याच्यातून रक्त यायला लागलं. त्याला वाटत दाजही कळलं. बहुतांशी कुत्र्याचीच भांडण इथल्या मोठी कारण वाचून हट्टी सगळं बसते. काही नाही रे त्याच्यात, काय त्याच्यामध्ये उगाच आपलं आयुष्य बरबाद करतो. कुठे एका शेतकरी निघाला होता, शेतीतून येत होता, परत यायचं होतं. त्या काळात त्याची 2 महिने त्याने जोडून लावली. यटल म्हणून त्याला आपण म्हणतो, कोंडक याला त्याला लावण्यावर सगळं 2 खड्डा पास. एकाने नेण्यापेक्षा रानातच पुरून ठेवायचं ठरलं त्याने. पण त्या पाळी घातलेलं रान मध्ये पूर्ण पण खून पाहिजे, पुन्हा सकाळ सापडा म्हणून त्या डागाकडे बघितलं. डागाची सावली तिथं पडलेली होती. किती जुना दृष्टांत आहे. काय माझं आहे का काय? ते माझ्या ज्ञानोपरायने दिले. ती सावली पडलेली. आता उद्याच्याला बघायला गेले होते असे अभ्राची सावली जाईल आकर्षित खंड देईल. पण आपली बुद्धी अशीच आहे. आपल्याला दुःख झालं तरी चालेल, पण दुसऱ्याला सुख लागलं नाही पाहिजे. याच्यासाठीच आपण जन्माला आले. उद्धरायाचे आपला जन्मच कशासाठी? हा याला उपासात्मक दृष्टांत म्हटलं जातं. ज्याच्यात उपहास केला जातो काही माणसांच्या बद्दल, काहींच्यात नाही. काय बरोबर पाहिलं, अनुभवलं, लक्षात येईल. आणि मग ही उपासात्मक भाषा बोलण्यासाठी साहित्याचे बरीच अंग लागतात. मग ते अंग प्रत्यांग पाहायला अनुभवाने झाले. अशा कित्येक गोष्टी टाकीच्या आपण कधी अनुभवलेल्या नसतात, पण त्याचा अनुभव घ्यावा लागतो. आणि अनुभवाने मान डवलवू नको रे, असा आनंद फडणे नावाच्या कवीने म्हटलं. कवींची काव्य फार सुंदर असते, कविता सुंदर असते. मला 15 ऑगस्ट आपल्या 26 जानेवारी 15 ऑगस्ट दिवशी एक कार्यक्रम होता. रस्ते जाताना एक गाणं मला ऐकायचं होतं किंवा आठवणच. शाळेत असताना एक कविता होती. शतकानंतर आज पहिली रम्य पहाट, मेघ वितळले गगनाने वळले, क्षितिजावर रंग उसळले, प्रतिबिंबित ते होऊन ठेले, भारत भाग्य लाट. शतकानंतर आज पहिली रम्य पहाट. बापटांची कविता असते. बापटच काही सुंदरता त्या काव्यामध्ये. कधी काव्याला नावं ठेवी जाऊ नका, त्या आराध्यांना नावं ठेवी जाऊ नका. त्या खंडोबाची गाणी म्हणत असेल त्याला नाव ठेवायचं काय कारण आहे? तुझा काय अधिकार आहे त्याला नाव ठेवायचं? बघा आता त्यांनी गाणी बागातली नको ती घातलं त्याला माझा विरोध होतोय. देवगण गरवाड्यात बसला, त्याला काय राजवाड्यात भूक घालता गार डोंगराचे हवा पाहिला श्वासाना गार, स्वेटर घालायचं, माळा शेतच बसायचं. काय त्याला अर्थ आहे का? काय काहीच नाही. म्हणून विषयाचे समसुख, वेगळाची बाहुली, नाभराची सावली, गाईल विठोबा.
माऊली शेवटी जाता जाता जीवनाचा एक शेवटचा टप्पा असतो. त्या टप्प्यामध्ये 30 वर्ष 60 वर्ष आणि उरलेली 10 इच्छेनं प्रार्थना राहिले. शेतात गल्ली देते 30 वर्ष 30 वर्ष सुरुवातीचा काळ शिक्षण आणि संसाराचा मध्यम प्रारंभ. मध्यंतरीचा काळ हा कमवण्यामध्ये असतो. 30 ते 60 या वयोगटात कमवावंच लागतं आणि 60 ते 90 या वयोगटामध्ये थोडं कमवलेल्याचा उपभोग नसलं कमवलं तर दारिद्र्याला परिस्थितीला सामना आणि राहिलेलं जे असतं ना ते कष्टप्रद असतं. ते कोणी नसतं मग त्या काळाजवळ कोणी नसतं. मोठ्या मोठ्यांना राहिली नाही जवळ राहतील कशी, कारण झाडाला पानं नाही राहिली म्हटलं झाड राहिलं पक्षी उडून जातात. तसं आपण जोपर्यंत चांगलं कमवलेलं आहे ज्ञान असो या संपत्ती असो तोपर्यंत समाज जवळ राहतो. परम पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य धुंडा महाराज म्हणायचे साधन, जोपर्यंत कंठातून स्वर चांगला ज्ञानाला शिथिलता आलेली नाही तोपर्यंत समाज येते. पण ज्यावेळी ज्ञान शिथिल होईल आणि कंठातला स्वर निघून जाईल त्यावेळी तुला उद्बत्ती कोणी लावायचं नाही. कोणी मानत नाही. सत्ता आहे तोपर्यंत माणसं जवळ राहतात. सत्ता संपली माणसं दुरावतात, आपोआप दुरावतात, ते राहत नाही. कारण त्याच्या भोवती ते कोंडाळ असतं. सत्ता संपली की किती मोठी व्यक्ती असते तिच्यापासून फार दूर जातात माणसं. गरज नाही वाटत. शरीराची क्षीणता आली की ज्ञान बाजूला जातं आणि अज्ञानाने आत चढाव केलेला असतो.
शरीराच्या क्षीणतेमध्ये आहे आणि त्याच्यात मनोदौर्बल्य आलं, मन दुर्बळ बनलं, मग रडलं, कोणी भेटायला आले त्याच्या गळा पडणं वगैरे हा प्रकार चालू होतो. हे सगळे प्रकार ज्ञानाने नष्ट होतात. ज्याला परिपूर्ण ज्ञान झालं एकदा हे सगळे प्रयोग ते जरी पुन्हा भेटायला वगैरे काही नाटक म्हणून विरळ गेल्या वर्षी आमची आई बात आमच्या समाजात रडत गोसावी समाजात काही रडत नाही. काय त्या दिवशी आमच्या बाई पुस्तक काय मोठे मोठे रडायचे. 2-4 बायाला सुद्धा ऐकायला मीच गेलो जवळ म्हटलं तुम्ही बाजूला सारखा तिला जरा मोकळं होऊन द्या. माझ्या आईला आयुष्यात कधी कब्बर चहा दिला नव्हता. काय मोकळून रडते. हे माझ्या घरचं ऐकल्यावर तुम्हाला बरं वाटलं असेल. मी एकटेच्या घरचं सांगतो कसं या जनरल वार्तातलं का नाही ह्याच्यात तुमचा नंबर आहे. फक्त तुम्ही बोला तर मी बघतो. जीवन जगायचं कशा पद्धतीने जगायचं, रडायचं तर कशात रडायचं. म्हणजे तुझ्या रडण्याने त्याच्यात परिवर्तन होत असेल तर खुशाल रड, पण परिवर्तन होत नाही रडून व्यर्थ काय कामाचं. रडतात नस एखादा नेता पराभूत झाला तर रामही रडतात, कारण पुढं प्यायला भेटणार नाही. प्यायला भेटायचं नाही नेता पडण्याचं दुःख त्याला नसतं. असे दरिद्र रामही ही बहुताली असते त्याची. आणि साहेबाचं मोठे पण गायला तीच दुसऱ्याने काय गायचं नाही, त्यानेच गायचं. त्याने बऱ्याच साहेबांचं वाटोळं केलं महाराज. नुसतं मोठे पण गाव पाडलं त्यांना दीपाजीच्या घातली त्यांच्या बरोबरच राहून लय विश्वास असा किमान सण आहेत असा की एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवल्यावर ते वर आपल्याला पोहशील कळलं. फक्त आपला हात तोपर्यंतच त्याचं भागता येतो. त्याचं भागायचं कमी झालं की हात काढून टाकतो. मला गरज नाही तसं. आता मोठे मोठे नेते पक्ष सोडतात. 20-20, 25-25 वर्ष तुम्ही त्याच्यात राहिला तर या पक्षाने मला काय दिलं नाही म्हणणार. बायका बोलत द्यायला पाहिजे होती का थोडं काय करायला पाहिजे होतं. काय काय कमी काय केलंय ते सांग. बंगले झाले, गाड्या घेतल्या, जमिनी हडपल्या लोकांच्या, पण सगळं वाटोळं केलं राष्ट्राचं, तरी थोडं कमीच पडतंय म्हणतो. काय करायला पाहिजे त्या पक्षाने. करून अतिशय होय त्यानं जर माझा तुम्ही बळच दम काढला. बरं झालं आत्महत्या केली निघायचं ना नीट बाहेर घटस्फोट घे त्याच्याबद्दल वाद ते आरोप करू नको त्या पक्षावर. त्या पक्षातून तो बाहेर पडतोय. आता कुठं मी इथं कार्यक्रम संपला 2 तास खाल्ले जाताना विचार करायचा तिकडे जाऊन बोलायचं नाही का नाही. भाजी चालू होती पण तरीच नव्हती. घरी जाऊन तेल पिना जे आहे त्याच्यात समाधान ना. अलीकडे समाधान जे संपून गेलं. हा विकलांग अवस्था झाली आणि या अवस्थेतून आपल्याला जायचंय. आणि एक गोष्ट सांगतो, सगळ्यात मोठं दान जे आपल्याला करायचे ज्या व्यक्तीला आपण दान दिलं ते दान 2 पेग घालून आपला हात वाटवून देऊ नका मागे की मग त्याच्यात एक विल पॉवर निर्माण होईल. त्याच्या ज्याने दान घेतलंय त्याच्यात एक विल पॉवर निर्माण होईल की जी राष्ट्राचं कल्याण करेल. पण तुम्ही जर 2 पेग कुठल्या तरी खानवळीत 2 तुकडं चागाळलं वाटलं होईल त्या राष्ट्राचं. ते राष्ट्र राहत नसतं. महाराष्ट्र आहे, बाकीची राज्य आहे, पण आपण ज्याच्यात राहतो ते राष्ट्र आहे. महाराष्ट्र म्हटलं, बाकी केरळ आहे, पंजाब आहे, दुसरी हरियाणा आहे, पश्चिम बंगाल आहे, ही सगळी निरनिराळी अशी नावं आहेत त्याला. पण एकच ज्या भूमीत आपण राहतोय त्याला महाराष्ट्र म्हटलं जातं. किती भाग्यवान आहेत आपण. जेव्हा महाराष्ट्रात जन्म मिळाला शिवरायांच्या, संभाजीराजांच्या, आगरकरांच्या, सावरकरांच्या विचारधारेत वाढलोय आपण. कधीतरी अनुभव ना याचा अनुभव न घेता नाही चालत. काय परिणाम म्हणून मी सुद्धा 2 मिनिटं फक्त आपल्याशी बोलतो. आपण आनंदात राहा, सुखाने राहा.
पण आपल्या कृतीमुळं दुसऱ्याला दुःख होईल अशा प्रकारचं बंधन फक्त सोडलं की आपल्यामुळं कोणालाही सुख व्हावं, भेट झाली की त्याला आनंद वाटतो. एवढं जीवन जगणं म्हणजे पारमार्थिक जीवन. नाही तर आमच्या 2 वर्षापूर्वी वाघाला दैताळच गेला, त्या वाघाने 10-15 कुत्री खाल्ली. अजून एक माणूस मारला त्या शेगुडला. भीतीचं वातावरण, सगळी लोक लाकूड झोपायचं 7 वाजता दारात लाकडं लावून जाळ करून ठेवायची, कारण आग्नेकडून वाघ येत नाही असं कोणीतरी चालेल. एवढ्यांनी लाकडं मोठ्यांनी पेटून दिवस मोळत सकाळपर्यंत आपण लाकडं भेटणार लाकडं सुद्धा भेटणार कोणाला, इतकी लाकडं जाईल. तर ते 10 गुंठ ऊस होता एका शेतकऱ्याचा आमच्या जवळ. 8 वाजता लाईन चालू करायला गेलं, 10 वाजता महागारी चालू. सगळी लोक म्हणली खाल्ला बायको रडाची, आई रडाची. आई तर म्हणत मला नेलं पाहिजे, बाबू म्हणत देवाने मला लिहायला पाहिजे होतं, माझं पोरगा लिहायला. मला त्या दिवशी खरंच जीवन कळलं माणसाचं. ही सगळी माणसं रडत होती पण बघायला कोणी जात नव्हतं. बघायला कोणी जात नव्हतं, कारण बघायला जाणाऱ्याला प्रत्येकाला माहित होतं की आपला फराळ. सगळी रडत होती म्हणजे मी गेलो, मी रडलो. मला काय रोग आलता पण सगळ्या त्याला दयामयाच नाही, नावाचा असू असला येतो. 5-25 पोरं जमा केली म्हणजे कुठं 8-10 म्हणतोय. सगळ्यांनी येणार मला आपापल्या घरचे हात्याला आणलं, कुणी कुराड, कुणी वाहता, कुणी तलवारी गजलेले. एक जण तर कट्यारच घेऊन आला. मी म्हणला ठीक कशाला, म्हणला मी धारबाज आहे. अरे मी इकडे मेघडाची तुला तुझ्याकडे म्हणलं उद्या लागणार नाही लागत, तीच येतो राहा म्हणलं. उद्या 12-12:30 पर्यंत 5-50 पोरं याला मारलं. म्हणलं फटाका वाजवली, वाघ बाहेर येईल. आल्याबरोबर ज्याच्याकडे त्याने असा घाव घालायचा की तुकडाच पडला पाहिजे. हे 200 फूट उभा राहून लांब मी सांगत होते. हे कशाला मारायचं होतं, पळायचं दादा. एकाच फटाका वाजवायचं काही गरज बसली नाही. एखादी बॅटरी चालली तर शामराव तिथंच बसलेला. महाराज म्हणजे शामराव तर आहे. मी पळत गेलो, शामराव इथं का बसतात की वातावरण माहित नाही का तुला? ते म्हणलं वाघाचंच ना, वाघाचं त्याचीच वाट बघत वाघ काय व कशी मारतो कोण दुसरं हे. अरे वाघाची का आणि खाईल ना, म्हणलं खाल्लं पाहिजे, खाल्लं पाहिजे. म्हणून कशासाठी मला तयार झाला आत्महत्या. तुला बायको चालली, मुली आहेत का 2 मुलं आहेत का, 4-2 काय आहेत आणि सगळं बरं आहे तुझं. मलाही रजनीश्वरी वासाचं त्रास होतो, रजनीश नाही वासाचं त्रास होतो. जाऊ दे. तर गंमत झाली एकदाच. मी म्हणलो मला का तयार झाला, त्याने उत्तर फार सुंदर दिलं. तो म्हणला मला जर वाघाने खाल्लं तर माणसाच्या रक्ताची चटक वाघाला लागल, मग आमची भाकरी खायला मागतो. फळाची दया सत्कर्मी रती वाढ कळायचं. जीवन सुंदर आनंदी झालं, प्रसन्नतेने. माझ्या आया बहिणींना रोज एकच वचन सांगतो, मुलींना चांगलं सांगतो. त्यांना चांगल्या दर्जाचा आहार द्या. बदाम, पिस्ते, अक्रोड. परिस्थिती असेल तर फ्रूट भरपूर, कडधान्य ज्याच्यात भरपूर कॅलरी, व्हिटॅमिन्स आहेत असा आहार मुलींना द्यायचा. जमलं तर जवळ कुठं सुविधा असेल तर जुडो कराट्याचे क्लास द्या मुली. नसलं तर एखादा मार्कात चाकू किंवा एखादी तिकटाची दवी
पिशवीत राहून दे जमिनीची एक लहान लहान डबी ठेवायची झटक्यात उघडली पाहिजे फॅक्ट आली पाहिजे अशी एखादी डबीची गरज आहे मुलीला मुली इतक्या तगड्या झाल्या पाहिजे कोणी जर वाकड्या नजरेने पाहिजे आपली मुलगी रानावनातून शाळा हायस्कूल कॉलेजमधून एकटी दुखते कोणी वाकड्या नजरेने पाहिजे तर एका भक्कीत त्याचं नाशिक त्रिंबकला गेलं पाहिजे त्या तगड्या मुलीची गरज आहे भविष्यामध्ये आणि आपली मुलगी नांदायला गेली आणि एकदा सकाळी सासूकडे तिने पाहिली संध्याकाळपर्यंत कोपरा सोडला नाही पाहिजे म्हणजे वाजदारीची नादी लागायला अशा मुली जर घराघरात जन्माला आले तर बदलापूर पश्चिम बंगाल हे पाण्याची भीतीच नाही मायबाप म्हणून निशस्त्र ठेवू नका त्यांना होते आणि तुम्ही जोपर्यंत मुली सुसंस्कारी शिलवात राहतील तोपर्यंत त्या गड्यांची मान दाट राहील मायबाप आणि एखादा कलंक लागला आयुष्यभर खाली मान घालून जीवन जगावं लागतं मायबाप म्हणून तुमच्या माझ्या आया बहिणींच्या पायात या दयानंद नारायणांचं डोकं टेकवून मुलींच्या बाबतीत अत्यंतिक दक्ष आणि जास्तीत जास्त सक्षम बनवा त्यांना बौद्धिक शारीरिक मानसिकरित्या हीच विनंती आणि अशी माता शारीरिक मानसिक बौद्धिक दृष्ट्या आमच्या कैलासवासी बाईसाहेब गेल्या म्हणून 5 रत्नांना जन्म दिला 2 मुलींना जन्म दिला 7 अपत्य होऊन सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न भाव आहे तो भाव सर्वांच्या ठिकाणी राहावा हीच परमेश्वरच्या प्रार्थना करते आणि ज्या साधू संतांनी हा विचार दिला त्यांचं एकवेळ प्रेमाने भजन ज्ञानेश्वर आपल्या पंचक्रोशीतलं बहुतांशी जे मंडळी या ठिकाणी उपस्थित माझे प्रार्थना आपले स्थानिकच आहेत चांगली साथ केली तुम्हाला अजून पेटी मास्टर उत्तम जे दादा आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने अप्पा वगैरे ही सगळी मंडळी जास्त संबंध सर्वांच्या पालकाकडे आणि या ठिकाणी विठ्ठल
तो फ्रांकित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी बाईला भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या हरिभक्तीपरायण यांचा आपल्यावर आपल्या गावावर मोठा असं प्रेम 36 वर्षे झाला आहे. असे कीर्तनकार दयानंद महाराज कर्जत कोरेगावकर महाराजांनी त्यांच्या कीर्तन सेवेतून बाईंना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहिलेली आहे. आपल्यापैकी बरेचसे पाहुणे मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. बरेचसे मान्यवर मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अगदी वेळेत आमचा हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम होत आहे तेव्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्या या ठिकाणी ज्यांची नावं घेतली जाईल त्यांना विनंती आहे की आपण ह्या राऊत परिवारावर प्रेम करून या ठिकाणी आला आहात आणि आमच्या राऊत परिवाराच्या बाई गेल्यानंतर या दुःखात आपण सहभागी आहात. त्या दृष्टीने आपण या ठिकाणी मान्यवरांना विनंती की आपण 2-2 मिनिटांमध्ये या ठिकाणी श्रद्धांजली व्हायची आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आमच्या राऊत परिवाराच्या विषयी आमचा राऊत परिवार आणि आमचा कांबळे परिवार अगदी एकच परिवार, अगदी जुनी पिढी, ह्या बाईची पिढी, ह्या बाई मूळ ह्या पिढीतले आमच्या आणि ह्या बाईला अगदी त्यांचे पती बाबासाहेब राऊत आणि आमचे त्यांच्या म्हणजे बाईंचे सासरे तात्यासाहेब राऊत आणि लक्ष्मण राऊत या पिढीमध्ये त्यांच्या थोरल्या सुनबाई म्हणून ह्या बाई होत्या. आणि ह्या बाई ह्या परिवारात आल्यानंतर सर्वांना जुन्या पिढीला माहीत आहे की आमचं राऊत परिवार असो, कांबळे परिवार असो, आमच्या नदीच्या जीवावर जगणारा परिवार होता. की आमची मंडळी तुम्हाला प्रत्येक नदीलाच दिसणार. ह्या घोड नदीच्या तीराला येऊन थांबलेलं हे परिवार आणि या परिवारात ही म्हणजे आमचा नदीच्या कडेला व्यवसाय काय तुम्हाला माहिती आणि तो व्यवसाय करीत असताना ज्यावेळेस आपल्या गावात काही पाणी पिण्याची व्यवस्था नव्हती त्यावेळेस आमचा हा परिवार त्या नदीवर कावलेनी पखालेनी पाणी तुमच्या गावापर्यंत आणत होता. आणि तुमचं या ठिकाणी हा आमच्या परिवारावर दोन्ही परिवारावर इतकं प्रेम होतं की अगदी पिण्याचं पाणी म्हणजे आपला आत्म्यात जाणारं हे पाणी आणि हे पाणी कुणीतरी म्हणजे याच्यावर विश्वास असणारी मंडळी या ठिकाणी तुम्हाला आम्ही हे लोक पाणी घालत होतो. आणि तेव्हा ते पाणी म्हणजे असं भाकरीवर पाणी घालत होतं की पैशावर पाणी नव्हतं. की मी आमच्या तानाजीरावच्या मातोश्रीच्या वेळेस सुद्धा हे सांगितलं की आम्ही तुम्हाला या ठिकाणी पाणी जी मंडळी घालत होती की ही भाकरीवर पाणी घालत होते त्याच्यावर आमचा हा परिवार उदरनिर्वाह करीत होता. आणि हा उदरनिर्वाह करीत असताना प्रत्येक महाराजांनी सांगितलं की संगत चांगली असावी आणि संगतीने माणूस घडू शकतो. जोपर्यंत आमचा हा व्यवसाय या ठिकाणी चालला होता तो व्यवसाय पुढे पुढे बंद झाला आणि यातून आम्हाला सर्वांना ह्या परिवारांना चांगली संगत आमचे कैलासवासी आदरणीय शिवाजीराव नागोडे बापू यांच्या सानिध्यामध्ये मिळाल्यापासून की आपण काहीतरी चुकीचा मार्ग या ठिकाणी करीत आहोत आणि या मार्गातून आम्हाला त्यांच्यापासून त्यांच्या जवळ जाण्यानंतर आम्हाला या ठिकाणी चांगलं कसं वागावं हे कळालं. आणि त्यानंतर आमचा हा परिवार थोडासा ह्या व्यवसायापासून दूर झाला. आमचं हे राऊत परिवार प्रथमतः ह्या राऊत परिवाराला अगदी 10-15 एकर जमीन होती आणि हे मोठं परिवार जमीन असताना ह्या परिवाराने जमीन कधी विकली नाही. परंतु आता सर्व परिवाराला 60 ते 80 एकर जमीन सध्या आहे आणि ही सर्व परिवार अगदी आमच्या शाहू काका सारखा परिवारामध्ये माणूस या ठिकाणी मला सर्वांना माहिती की सर्वांच्या सुख दुःखामध्ये सहभागी असणारा आमचे काका आणि ह्या काकांना ह्या परिवारामध्ये काकांनी मला सांगितलं की आम्ही 82 साली दिंडोरीला मी आणि माझी पत्नी आणि आमचा आता मी संदीप आम्ही दिंडोरीला गेल्यानंतर 82 साली त्या ठिकाणी आम्ही सप्ताहामध्ये 7 दिवस त्या ठिकाणी सक्रिय झालो आणि तेव्हापासून आमच्या परिवाराला सांगत राहिलो की बा हे सगळं सोडून द्या आणि आपला सांप्रदायिक परिवारामध्ये आपण सहभागी व्हा. त्या दृष्टीने परिवाराने सर्वांचं ऐकलं आणि त्या दृष्टीने सर्व परिवार संप्रदायामध्ये आले आणि हा संप्रदायावर येत असताना तुम्ही आमच्या दोन्ही परिवारातून असं मोठं प्रेम या ठिकाणी व्यक्त करून आज या ठिकाणी ह्या बाईबद्दल भरपूर सांगायसारखं आहे. परंतु वेळाअभावी आपण सर्वजण मोठ्या संख्येने आहात. ते आमच्या सर्वच परिवाराला आमचा कांबळे परिवार असू द्या त्या कांबळे परिवाराला सुद्धा सर्वांना जमीन जुमले भरपूर ह्या गावामध्ये होते. सर्वांना आता काहींचा त्यावेळेस अवगुण काही असल्यामुळे आमच्या काही परिवारातून जमीन गेल्या पण नंतर आमची पिढी या ठिकाणी आल्यानंतर
त्यानंतर त्या पिढीने ह्या जमिनी परत या ठिकाणी उपलब्ध केल्या. तेव्हा तुमच्या सानिध्यामध्ये राहणार आमचा हे सर्व परिवार आणि या परिवारावर तुम्ही मोठ्या असे कृपा करून या ठिकाणी या दुःखामध्ये सहभागी झाल्या त्याबद्दल या ठिकाणी मी माझ्या कांबळे परिवाराच्या आणि राऊत परिवाराच्या वतीने प्रथमतः तुमचं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी काही मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी पुढे यावं असे या ठिकाणी विनंती करतो. प्रथमतः ते संस्थापक